नमस्कार मंडळी, देवदत्त मोरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज लेंगरे या ठिकाणी भव्य असं यात्रेचं पारंपरिक मैदान पार पडलं आणि या मैदानाच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी गावचाच म्हणजे एक बाहुल्या युवराज शेठ यांचा बाहुल्या आणि शिरसोडीकरांची रायफल या गाडीने तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आहे. आपल्यासोबत युवराज शेठ आहेत, त्यांचे बंधू आहेत, त्यांचे सहकारी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज गावचंच मैदान होतं आणि गावच्या मैदानामध्ये कुठंतरी बाहुल्यानं तुमचं नाव करून दाखवलंय, काय सांगाल? गावचं मैदान असल्यामुळे थोडासा आनंद जास्तीच आहे. बाहेरच्या मैदानापेक्षा गावच्या मैदानाला थोडासा आनंद जास्तीच आहे. म्हणजे आज बाहुल्या आणि शिरसोडीकरांची रायफल ही गाडी पळाली. रायफल बरोबर कसं नियोजन करण्यात आलं होतं? काय कळलं काय झालं म्हणताय? रायफल बरोबर नियोजन कसं केलं होतं आज? रायफलवर नियोजन त्यासनी फोन केला, त्यांनी पण वाईस कसबे वांगीमध्ये 1 नंबर केला होता. असं 7-8 गोलाला येतं बैलाचं. त्यांनी बघितलं सांगितलं आपण करूया. तर ज्या पद्धतीनं गाडी जसं स्पीड होतं, गट असू द्या किंवा सेमी असू द्या, फायनल असू द्या, सुंदर अशा पद्धतीचा पळ दोन्ही नंदीने दाखवला. त्याच्यातले त्यात बाहुल्या बघायला गेलं तर आपला निकालाला सुंदर असा पळ तो दाखवतोय. काय सांगाल त्याच्याविषयी? बाहुल्या म्हणजे आदतला पण त्यानं बऱ्यापैकी कडून 1 नंबर फाटीवून असू द्या किंवा 7-8 नंबर फाटीवून असू द्या, 1 नंबर बऱ्यापैकी बैल म्हणजे पळत असतो या. आता आज बाहुल्याचे थोडासा इतिहास प्रेक्षकांसाठी सांगा. खरेदी वगैरे कुठून झालेली आहे का घरचंच आहे? हे आपले नदी पिरजादे म्हणून लेंगऱ्यातलंच आहे ते. बर. खरसुंडीत वासरू हे असताना त्यानं 2 नंबर केला कडून. तेव्हापासून आमच्या वेळेस थोडे डोक्यात बसला आणि मस्तान मामाने मग 15 लाखाला खरेदी केली. 15 लाख रुपयाची खरेदी. मग आज कुठंतरी गावचं मैदान आहे, असं वाटतं की बाबा त्या 15 लाख रुपयाचं चीज झालं. होय, मागल्या 7-8 गुलाल त्याने केले, त्यातच आम्हाला म्हणजे आनंद वाटला. आज गावचं मैदान म्हटल्यानंतर आणि ओपनचं मैदान, ओपनच्या मैदानात दुसरा दात लावून आज ह्याला 20 दिवस झालं. ओपनच्या मैदानात पहिल्यांदाच ह्यानं गुलाल केलाय. तो कुठंतरी पळतोय, तुमचं नाव करतोय. आता आज ड्रायव्हर वगैरे कोण होते गाडीवरती? आमचे दादा ड्रायव्हर म्हणून लेंगऱ्याचेच आहेत. बर. बैल घेताना पण त्यांचं आम्हाला सहकार्य आहे. आणि दादा ड्रायव्हरचा 3 टाइम पण 3 फेरे पण दादा ड्रायव्हरच बसले. कुठंतरी शेट आता कसं होतं की या बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हरचं महत्व खूप मोठं असतं. बरोबर. ड्रायव्हर म्हणजे जवळपास तुमचे फिक्स ड्रायव्हर असतील. होय. कसा त्यांचा अनुभव कसा वाटतो तुम्हाला? दादा ड्रायव्हर म्हणजे कसं आहे की बऱ्याच मैदान आम्ही केली. मग जो दुसरा बैल आहे त्या मालकांना माझा ड्रायव्हर बसणार आहे, ह्याचा ड्रायव्हर बसणार आहे, त्याचा ड्रायव्हर, अशा वेळेला बऱ्याच ठिकाणी गाडीनं हे केलं. पण दादा ड्रायव्हरने कधी नाराज झाले नाहीत. शेठ त्यांचा ड्रायव्हर असते ते म्हणते ते बसवतो तर बसवतो, मी काही नाराज होत नाही. असा म्हणजे समजिक ड्रायव्हर आहे आमचा दादा ड्रायव्हर. आता सेट, तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे थोडक्यात आपण बैलगाडा क्षेत्र म्हणतो की हा नाद कसा लागला तुम्हाला? हे आमच्या वडिलांचं थोडंसं, आम्ही शिंदे पाटील असल्यानंतर वडिलांच्या पासून आमच्याकडं गाड्याचा मायण वगैरे असायचा, बैल असायची, आमच्या चुलत्याकडे असायची, आमच्या वडिलांच्याकडे असायची. त्याच्यानंतर हे आम्ही तेवढ्यापुरतंच मर्यादित होतो. पण आमच्या मस्तान मामा माझ्याजवळ आल्यानंतर त्यांच्यामुळे मला हे नाद लागला. आणि त्याने एक बारकस वासरू सरदार म्हणून आणलं, चांगलं पळालं आणि त्यानं पाचोडमध्ये 1 नंबर केला. आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याचा छंद लागत गेला. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की ही मैदान कुठंतरी आता लाईव्हला चालू आहे, ह्यात कुठंतरी लांडी राबाडी नाही आणि बऱ्याच ठिकाणी दिसतंय आता हे मैदान प्रेक्षकमध्ये, म्हणजे टीव्हीवर वगैरे दिसायला लागल्यामुळं आम्हाला त्याचा व्हायचं उत्सुकता वाटली. आणि माझ्या मुलीमुळं मला माझ्या मुलीच्या नावानं गाडी पळाली, माझं एक स्वप्न होतं. त्यामुळे आम्ही क्षेत्रात आनंद मला म्हणजे मग ते कुठंतरी तुमच्या मुलीच्या नावासाठी तुम्ही सगळं करताय, तर ते प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा, गाडी कुठल्या नावानं पळती? समृद्धी युवराज शेठ शिंदे ह्या नावाने गाडी पळते. म्हणजे आज हारण्यानं कुठंतरी जे तुमच्या मनातली इच्छा होती ती 100% पूर्ण केली. म्हणजे समृद्धी गोल्ड असू किंवा समृद्धीचं नाव असू द्या बाहुल्यानं, तर ते आनंद खूप मोठा असतो की मनातली एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर ना. तर तुमचे बंधू पण तुमच्या बरोबर आहे, त्यांचं सहकार्य कसं लागतं त्याच्यात? आम्हाला भरपूर आता शेती आहे, 30-35 एकर शेती आहे. शेतीचं नियोजन बंधू करत असतात. डेअरी फार्म आहे विट्यामध्ये.
मुरा मशीनचा, ते पण माझ्या मुलीच्या नावानं जनतेला एक चांगलं दूध जावं या हिशोबानं आम्ही ते केलेलं आहे. ते सगळं नियोजन ते करत असते. बैलाचं नियोजन मी मस्तान मामा करत असतोय. शेट आता तुम्ही दादा ड्रायव्हर पण करत असतात. हां बाहेर असता मग आता आपला व्यवसाय वगैरे काय आहे? कसं शेड्यूल करता? माझा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे, माझा बुल्यांचा व्यवसाय आहे, बरं होलसेलचा बिझनेस माझा आंध्र प्रदेशमध्ये राजमंड्री आणि विजयवाडा 2 ठिकाणी आहे. बरं मग तुम्ही शक्यतो जास्त करून बाहेरच असता. बाहेरच असतोय. मग आता इकडं बैलगाडी क्षेत्राचा नाद हा, तिथून मग कसं लाईव्ह वगैरे बघून लाईव्ह वगैरे बघत असतो, तिथनं सांगतो गटाला गाडी ह्या अशी पळल्या तर हां सेमीला अशी पळवा, हां 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 फायनलला अशी पळवा, असं माझं नियोजन असतंय. मग मी मस्ताना मामा आपल्या संघ कुठला दुसरा नंदी आहे त्यांचं पण नियोजन, त्यांचं पण काय म्हणणं आहे ऐकूनच मग नियोजन केलं जातं. शेट बैलगाडीचं क्षेत्र म्हणलं की पूर्ण साज लागतो, पूर्ण सहकार्य असतील, ड्रायव्हर असू द्या, सुट्टी मेकर असू द्या, बरोबर आहे. आता तुमचे बंधू आहेत, चाचा आहेत, सगळा साथ जुळवूनच हे सगळं गणित बसत असतं. काय सांगाल? हा, हे सगळा साथ जुळवूनच गणित बसत असतंय. पहिले 1-2 मैदानावर आमची पण थोडी चुकी झाली, त्यांचं वेगळं, त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा असतोय. रागाराग एकदा मैदान झालं म्हणजे रागाराग काढायचं, त्या मैदानात आपल्याला काय झालं, काय चुकी झाली, ती चुकी नेक्स्ट टाइम होईल नाही याचा विचार घेतो. बरोबर. तर मित्रांनो बघू शकताय, एक नंदी आपल्या मालकासाठी काय करतो की त्याचं नाव कुठपर्यंत नेऊ शकतोय, त्याच्या इच्छा आकांक्षा किती पण पूर्ण करू शकतोय, हे आपण आपल्या या मुक्या जनावराकडून मित्रांनो शिकलं पाहिजे. बाहुल्यानं आज यांच्या संपूर्ण कुटुंबाचं त्यांचं सगळ्यांचं नाव केलं आहे आणि इथून पुढं पण करत राहील हेच त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.